माझा डॉन खूप घाबरला आहे, कारण मी काल नसबंदीसाठी लेकरांना दिले तर हा इतका जाळीत आतमध्ये की मलाच भीती वाटते त्याला. या अजय बाबू चल ये. अरे बाबू मी तुला खायला द्यायला आली, घाबरू नको रे. मी ना चांगल्यासाठीच दिलं रे माझ्या राजा बेटा. ये लवकर चल ये. ए डॉन सॉरी सॉरी. अरे तिचे चांगल्यासाठीच दिलं रे मी पकडून तिला. रागू नको ना रे माझ्यावरती बाबू. ये ये माझा राजा बेटा चल ये. हे बघ तुला खायला दिले, मग तू खा. तुला जेव्हा खायचं आहे ना तेव्हा खा, मी तुला अजून देऊन जाते. चल या चल या. कारण पप्पा आले तरी तू काय सापडणार नाहीस. तू एवढ्या आतमध्ये बसलास रे बाबा. सॉरी 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 सॉरी. तुला विसरले जात होतंय म्हणून काळू माझा आवाज देतोय. सॉरी 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 सॉरी. अरे लक्षातच नाही माझ्या त्या आवाजामुळे. हो साऊंडच्या आवाजामुळे लक्षातच नाही तुझं. आणि मी चाललेली हां गाडीवर बसल्यावरती माझा काळू आवाज देतोय मोठं मोठ्याने. सॉरी सॉरी सॉरी. काय रे बाबा सॉरी 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 बोलले ना. अरे माझ्या लक्षात नाहीये ते आवाज आला साऊंड जवळ मी तशीच घे. हो सॉरी बोलले ना, देते ना. गुड बॉय ना तू. कसं टाकू आतमध्ये बघू. घे खा खा रे बाबा खा पटकन. जाऊ मी. सॉरी माझ्या लक्षातच नाही. सॉरी 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 सॉरी. खरंच किती कळतं ना मुक्या प्राण्यांना. गाडीवर बसले साऊंडचा आवाज येतो त्यामुळे माझ्या लक्षातच नाही. घाईघाईत निघाले. मोठमोठ्याने आवाज देतो, नाही तर मी कधीच याला विसरत नाही. मी अगोदर यालाच देते, कारण हे बाकीचे हे येऊन देत नाहीत माझ्या काळूला इकडे. हे डॉन लोक. इतनी सिक्योरिटी है क्या किसी के पास? सिर्फ मेरे पास है. जो लोग इनके लिए काम करते हैं ना उन्हें मालूम है कि ये सिक्योरिटी कितनी विश्वासु और कितने प्यार देने वाली होती है. सॉरी मेरा थोड़ा प्रॉब्लम है हिंदी का, क्योंकि मैं मराठी बोलती हूँ और मैं महाराष्ट्रियन हूँ, इसलिए तो थोड़ा चूक भूल माफ़ करना मेरा. क्योंकि हम घर में तो हर रोज़ मराठी ही बोलते हैं, लेकिन सिर्फ आपके लिए मैं थोड़ा सा शॉर्ट वीडियो हिंदी में बनाती हूँ. तो आप जाकर मेरा मराठी में जो बड़े वीडियो है वो भी देख सकते हैं. चलो बच्चों बाय. चलो. ये हमारा इधर टेकड़े का नज़ारा. कुछ दिनों के बाद या कुछ ये रहेगा नहीं और बड़ी बड़ी बिल्डिंगें हो जाएगी. बहुत बड़ा है ये एरिया. चलो बच्चों हम साथ साथ हैं. चलो चलो चलो. ये बाबा इन लोगों को डर लगता है या मालूम नहीं, लेकिन मुझे बहुत डर लगता है कभी कभी. लेकिन भगवान मेरे साथ है, ये मेरा पूरा विश्वास है. और इसी कारण मैं इन जंगल में आती हूँ. देखो ये ऐसे अंदर घूम जाते हैं, कहाँ भी बैठते हैं, कब अचानक बाहर आ जाते हैं. इतना डरती हूँ ना मैं इन लोगों को भी, क्योंकि अचानक कहाँ से कहाँ निकलते हैं. ऐसा लगता है बोगदे में से. अरे ऊपर टंगड़ी मत कर, सब देख रहे हैं राजा. सबके सामने तो ऐसा मत करो. अरे अब ये देखो किधर से भाग रहे हैं. अभी देखो ये देखो कहाँ से कहाँ भाग जाते हैं ना. भागना इनका काम है और भगाना भी. भागते भी है और सबको भगाते भी है. सब पंछी इधर रहते हैं ना, बहुत मतलब इतने पंछी रहते हैं ना यहाँ पे, और इनको खाने की ज़रूरत है. और यहाँ हर चीज़ खाने को मिलती है. बेर, जामुन, और इधर ये भी है क्या बोलते हैं उसको. ये देखो ये झाड़ इसका है चंदन का. चलो हाय फ्रेंड्स, नमस्कार. डर लगता है. 2:30-3 बज गए और आज दशहरा है, इसलिए हम बच्चों को खाना देने को आज जल्दी आ गए, क्योंकि रात को पूजा करनी है गाड़ियों की घर में. और यहाँ आज क्या हो गया है, मेरे जो 2 बच्चों हैं ना, चमेली और उसकी वो लड़की लाली, उसको मैंने नसबंदी के लिए कल भेजा है. अभी सिर्फ टेकड़ी पे अकेला मेरा डॉन है और उसके लिए मुझे जाना ही पड़ता है मेरे बच्चों के लिए. और ये देखो मेरे ये बच्चे मुझे हर रोज़ ऊपर पहुंचाने के लिए आते हैं. ऊपर मतलब ऊपर नहीं है, स्वर्ग में नहीं, इधर वो टेकड़ी पे. नहीं तो कुछ लोग ऐसे ही समझेंगे कि
नहीं क्या वो ऊपर, मतलब जाना तो एक दिन है सबको, लेकिन मुझे अभी नहीं जाना है, क्योंकि मुझे सिर्फ इन बच्चों की सेवा करनी है। और मेरे 150 से ज़्यादा बच्चे हैं, मैं जहाँ भी जाती हूँ उनको खाना देती हूँ। या लवकर या। बाकीचे कुठं गेले बाकीचे? हे पिल्लू, तुला बघू बरं वाटते का बाळाला माझ्या? बघू देत. लागलं होतं ना, मारलं कोणीतरी ना माझ्या बाळाला. कोणी मारलं रे बाबू? कोणी मारलं होतं? कोणी मारलं होतं माझ्या बाळाला? तुला आणलं नाही इकडं? चला खाऊ देते, थांब. चल, हॅपी दसरा कर सगळ्यांना. हॅपी दसरा कर सगळ्यांना. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही सगळं घरातल्या कामावरून लेकरांना आमच्या खायला द्यायला आलेलो आहोत. चला. बाकीचे कुठे आहेत आपली पिल्लं? हिरो, बाकीचे कुठे आहेत? कुठे गेले सगळे? थांब दे बबडू. भूक लागली म्हणजे बाबाला भूक लागली ग बाई. सगळ्यांना देणार आहे. चला चलिए खा. लोकांनी रस्ते, फुटपाथ सगळे लोकांच्या मालकीचे झाले आहे. तुमचं काहीच नाहीये, सगळं माणसांचं आहे. हे चलिए पिल्लू, चलिए. ए पिल्लू, थांबा मी त्याला देऊन येते बाळा खायला वरती. ए पिल्लू इकडे ये. चलिए बाय. पिल्लू मी सगळ्यांना देऊन येते. ये पटकन, ये लवकर. मी आहे ना, ये लवकर. ये खा बाबू, खा. हर रोज का भांडणं आहेत ना, रोजची लोक त्रास देतात त्यांना खायला देताना, म्हणून ती पण घाबरायला लागले. येऊ का नको खायला? चल रे, चल ये. तुला लागले का पिल्लू? चलिए ए बिल्लू, चलिए ना. अरे बाबा, तुझ्या मागं मला फिरायला लागते. तू ये लवकर. चल ये. हे बघ, चलिए. हाय फ्रेंड्स, काल मी इथे डॉगींना पकडण्यासाठी गाडी बोलवली होती नसबंदीसाठी, तरी एकही कोणी मदतीला आला नाही. या सोसायटीतल्या लोकांनी काही दिवसापूर्वी मला इथे खायला घालते म्हणून खूप त्रास दिला होता. फक्त समोरच्या बिल्डिंगमधला एक मुलगा आला होता मदतीला, पण कोणी आले नव्हते. चलिए इकडे बाळा, चल इकडे. चलिए. खायला घालायला कोणी नसतं, पण रस्त्यावर इथे देऊ नका, तिथे देऊ नका. फक्त यांनाच मुलं आहेत, बाकीच्यांना काही मुलं नाहीत, आणि यांचा काही अधिकारच नाही रस्त्यावर राहण्याचा. फक्त माणसांचाच कुठेही जाण्याचा आणि राहण्याचा अधिकार आहे. खरंच या समाजात आहे ना, खरं तर माणसांनाच म्हणजे किंमत राहिलेली नाही कोणाला. प्राण्यांना तरी किंमत आहे थोडी तरी त्यांना, म्हणजे ते जाणतात की बाबा हे आम्हाला खायला देतात कमीत कमी. पण माणूस हा असा प्राणी झालेला आहे का तो जनावरातही नाही आणि माणसातही नाही. लाली काय? हाय फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात सगळे? हॅपी दसरा सगळ्यांना. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. घरातलं काम आवरून आम्ही चाललो आहे आमच्या लेकरांना खायला द्यायला, पण रस्ता हा सरकारी आहे तरी रस्त्यावर खायला टाकून न देणारे असे अनेक नग आहेत. काही दिवसावर ते रस्ता त्यांच्या बापाचाच होईल. चला माओ.